नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत 72,000 रुपये पासून 1,20,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. सोबतच या ठिकाणी मैदानी प्रशिक्षण, पोलीस भरतीसाठी आणि लेखी परीक्षेची तयारी करून घेतली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा योजनेचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी महाज्योतीमध्ये फॉर्म भरू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओबीसी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर विजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या सर्व कॅटेगरीचे महिला पुरुष देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आता बघूयात कोणते या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहेत. पोलीस भरतीसाठी चालू झालेले आहेत, आर्मी भरतीसाठी चालू झालेले आहेत, एमपीएससी ग्रुप सी, ग्रुप बी साठी चालू झालेले आहेत, इंजिनिअरिंग साठी चालू झालेले आहेत, यूपीएससी साठी चालू झालेले आहेत, एमबीए कॅट साठी चालू झालेले आहेत, बँकिंग एक्झाम साठी चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर एसएससी सीजीएल साठी देखील चालू झालेले आहेत आणि अजून 2-3 परीक्षा आहेत त्यांच्यासाठी देखील चालू झालेले आहेत. ते कशा प्रकारे बघायचे, कोणकोणते चालू झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, ते लिंकवरती या. त्याच्यानंतर इथे योजना हा टॅब दिसेल. त्याच्यानंतर इथं प्रशिक्षण योजना, त्याच्यानंतर बघू शकता इथं सर्व तुम्हाला कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी चालू झालेले आहेत इथं बघायला इथं भेटणार आहे. समजा मला बघायचं आहे इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी अभियांत्रिकी, याच्यावरती मी क्लिक करणार आणि त्याची पात्रता वगैरे सर्व इथं निकष दिलेले आहेत. ती सर्व माहिती इथे तुम्हाला आलेली बघायला भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही माहिती आहे. आता बघणार आहोत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. तर डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म भरण्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन झालेला बघायला भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो खाली फॉर्म भरण्यासाठी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यांनीच तिथे व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल वगैरे करायचा नाही. मेसेज करून तुम्हाला फॉर्म भरायचा असं माहिती सांगायची आहे. तुम्हाला तिथे या ठिकाणी लिस्ट पाठवली जाईल डॉक्युमेंट्सची. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लिंक पाहिजे आहे त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा नाही. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरच तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तिथं या ठिकाणी कॉल मेसेज वगैरे त्या नंबरवरती काहीच करायचं नाही. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनीच तिथे कॉन्टॅक्ट करायचा आहे. लिंक मागण्यासाठी किंवा इतर काही प्रश्न विचारण्यासाठी तिथे कॉन्टॅक्ट करू नका. त्याच्यावरती फक्त फॉर्म भरायचा आहे, ज्यांना भरून घ्यायचा आहे त्यांनीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. बाकी काही प्रश्न विचारायचे असतील तर इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला बघायला भेटणार आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशनची प्रोसेस असणार आहे. तुम्हाला इथं अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे. इथं तुम्हाला क्रिएट अकाउंट हा ऑप्शन दिसत आहे, इथं याच्यावरती मी येथे क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आता माहिती नीट समजून घ्या, कारण हे पोर्टल जे आहे थोडं इरेज आहे आणि एचडी मध्ये. आता व्हिडिओ बघताना तुम्ही फुल क्लॅरिटी मध्ये एचडी मध्ये बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे समजून येईल. आता इथं काय टाकायचं आहे, उमेदवाराचं पूर्ण नाव टाकायचं नाही, फक्त पहिलं जे नाव आहे पहिलं नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलांचं पहिलं नाव इथे टाकायचं आहे, म्हणजे इथं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव इथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जेंडर मेल किंवा फिमेल, आता मेल आहे तर मेल इथे मी सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर इथं जन्मतारीख मी सिलेक्ट करणार. जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी इथं तुम्हाला काय करायचं आहे, हे वर्षाचं 2026 आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि इथं वर खाली तुम्ही इथे करू शकता. त्याच्यावरती जे साल आहे ना तुमचं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. समजा मी 1997चं आहे ते 97 सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर इथं जो या ठिकाणी तुम्ही जो महिना आहे तुमचा तो महिना सिलेक्ट करा. त्याच्यानंतर दिवस दिवस सिलेक्ट करून घ्या. तुमचं बरोबर जन्मतारीख इथे आलेली बघायला भेटेल. त्याच्यानंतर इथं ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का असेल तर येस करा. आता समजा मी इथे येस केलं ना तर कोणती संस्था वगैरे निवडायला येईल, परंतु नो आहे त्याच्यामुळे इथे मी नो करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहात का असेल तर येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. आता इथं नो करणार आहे. ते या ठिकाणी जर मी येस केलं ना, अपंगाचा प्रकार कोणता आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायला येईल. ठीक आहे. आता मी इथं नो करतो. आता इथं सर्वात महत्वाचं काय आहे, कॅटेगरी. तर याच्यामध्ये मी आधीच तुम्हाला सांगितले आहे, ओबीसी, एसबीसी, विजे, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी या कॅटेगरीचे विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आता समजा मी ओबीसी कॅटेगरी माझी आहे तर ओबीसी मी इथे सिलेक्ट करणार. परंतु ओबीसी मध्ये सब कास्ट, आता सब याच्यामध्ये बघितलं तर बघू शकता वेगवेगळ्या खूप वेगवेगळे कॅटेगरी आहेत. जवळ बघितलं तर किती आहेत, तर 350 याच्यामध्ये म्हणजे ओबीसी मध्ये अंडर जे सबकास्ट आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या येतात आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये येतात. ते तुम्हाला इथे बघू शकता. इथं दार्जी अशा वेगवेगळ्या आहेत, ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. समजा मी अंदाजे कोणती एखादी सिलेक्ट करत आहे, ती सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे तुम्हाला, काय करायचं, इन्कम ग्रुप. इन्कम ग्रुप या ठिकाणी नॉन क्रिमिनल मध्ये येत असेल तर नॉन क्रिमिनल इथे सिलेक्ट करा.
आणि इथं तुम्हाला तुमचा बरोबर आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. इथं कोणत्याही प्रकारची चूक तुम्ही इथे करायची नाही. आधार कार्ड बरोबर टाकायचा आहे, नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो मुक्काम पोस्ट, या ठिकाणी तुमचं गाव, पोस्ट, तालुका, जिल्हा वगैरे सर्व तुम्हाला बरोबर इथं तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट, तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे, आता माझा इथं अहिल्यानगर येतो, तर मी अहिल्यानगर इथे मी सिलेक्ट करणार आहे. अहिल्यानगर, आता अहिल्यानगर मध्ये माझं तहसील कोणतं येतं, तर माझं अकोले तहसील येतं. जी तहसील येते तुमच्या तालुक्याला तहसील असतं, ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बरोबर बरोबर तुमचा पिनकोड पिनकोड जो आहे ना, तो बरोबर येथे टाकून घ्यायचा आहे. याची बरोबर आहे याची सर्व माहिती खात्री करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, बरोबर एकदम चालू असलेला मोबाईल नंबरच इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा चालू असलेला ईमेल आयडी बरोबर टाकायचा आहे. आता सर्व माहिती टाकून झाल्याच्या नंतर सर्व माहिती एकदा पुन्हा चेक करा. सर्व माहिती बरोबर आहे. पुन्हा एकदा चेक करून घ्या. पुन्हा एकदा चेक करा. त्याच्यानंतर इथं सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि इथं प्रोसीड टू स्टेप 2 या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता तुम्ही इथे या ठिकाणी प्रोसीड टू स्टेप 2 या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जेवढे फॉर्म भरलेला आहे ना, त्याची सर्व माहिती इथे ओपन झालेली बघायला भेटेल. बघू शकता सर्व माहिती इथे माझी दिसत आहे. आता इथं तुम्हाला काय काय अपलोड करायचं आहे नीट लक्षात घ्या. इथं बघू शकता, झूम करतो मी हे टॅब जरा. ठीक आहे. इथं तुम्हाला काय काय अपलोड करायचं आहे नीट लक्षात घ्या. तर इथं बघू शकता तुम्ही इथं काय करायचं आहे. तर इथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे. आता समजा एक फोटो मी तुम्हाला अपलोड करून दाखवतो, त्याचप्रमाणे सर्व खालचे तुम्ही अपलोड करायचे आहे. तर इथं बघू शकता चॉईस फाइल या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता इथं समजा हा एक फोटो आहे, याच्यावरती क्लिक करा. बघू शकता इथं फोटो आलेला आहे आणि फोटोचं नाव इथं आलेलं आहे. आणि इथं काय करायचं आहे, इथून चॉईस केल्याच्या नंतर इथं तुम्हाला अपलोड इमेज याच्यावरती क्लिक करा. अशा प्रकारेच पुन्हा स्क्रोलिंग होईल. आता इथं खाली स्क्रोल करा. ठीक आहे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्ही आपला फोटो अपलोड झालेला तुम्हाला इथे बघायला भेटेल. फोटो अपलोड झालेला आहे. त्याचप्रमाणे इथं चॉईस फाईल करायची आहे. फोटो निवडायचा. आता इथं सही अपलोड करायची आहे. सही कशी प्रकारे करायची? वरती सांगितल्याप्रमाणेच इथं चॉईस वरती जायचं, फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इथं अपलोड बटनावरती इथे क्लिक करा. बरोबर इथं तुम्हाला अपलोड होऊन आलेली बघायला भेटेल सही. त्यानंतर तुम्हाला त्याचप्रमाणे आधार कार्ड देखील इथं अपलोड करायचं आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला जो आहे तो तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. आणि इथं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इथं तुम्हाला ते जे आहे ना ते अपलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मी इथं सही, आधार कार्ड कशा प्रकारे अपलोड करायचं आहे, त्याची मागील बाजू आणि पुढील बाजू दोन्ही एकाच फोटोमध्ये असले पाहिजे आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहे. प्रत्येक फोटोची साईज ही 200 केबीच्या जास्त नसावी. 200 केबीच्या आतमध्येच त्याची साईज असावी. सर्व डॉक्युमेंट्सची 200 केबीच्या आतमध्येच साईज असावी. ठीक आहे. आता इथं सर्व मी अपलोड करून घेतो आणि इथं प्रोसीड टू फायनल स्टेप या बटनावरती क्लिक करतो. आता इथे मी सर्व डॉक्युमेंट्स एकदम चांगल्या प्रकारे सर्व अपलोड करून घेतलेले आहेत. आता इथं प्रोसीड टू फायनल स्टेप या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती इथे मी क्लिक केलेलं आहे. आता जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता ना, त्या नंबरवरती काय होईल, एक ओ जाईल. आता मी इथं बघू शकता माझा जो ओ आहे, इथं मोबाईल नंबर दिसत आहे. जो ओ आलेला आहे ना, तो मी इथं टाकून घेईल. ठीक आहे. मी इथं ओ टाकून घेतलेला आहे. आता इथं काय करायचं आहे, व्हेरिफाय ओ या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. 1 मिनिट, माझ्याकडून थोडा ओ चुकलेला आहे. इथे मी ओ टाकून घेतलेला आहे. व्हेरिफाय ओ या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता बघू शकता माझा अकाउंट क्रिएट झालेला आहे. आता काय करायचं आहे, तुम्ही जो फॉर्म भरताना नंबर टाकला होता, तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. बघू शकता. आता फॉर्म भरताना नंबर मी टाकलेला आहे. आता जनरेट ओ बटनावरती इथे मी क्लिक करणार. ठीक आहे. आता पुन्हा एक ओ येईल माझ्या मोबाईल नंबरवरती. तो तुम्हाला पुन्हा जो इथे आहे ना, तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मी टाकलेला आहे आणि व्हॅलिडेट या बटनावरती इथे तुम्ही खाली क्लिक करा. ठीक आहे. ते मी टाकून घेतलं. आता बघू शकता तुम्हाला कोणत्या याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे. एस-एस-सी, आय-बी-पी-एस आणि आर-आर-बी हे सर्व ऑप्शन इथे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर टेट, त्याच्यानंतर UGC नेट सेट, त्याच्यानंतर MBA कॅट सेट आहे आणि मिलिटरी आणि पोलीस म्हणजे आर्मी आणि पोलीस भरतीसाठी आणि बाकी हे दुसरं काहीतरी आहे त्यांच्यासाठी. आता मला भरायचं आहे समजा इथं बघू शकता RRB ट्रेनिंग. आता 1 मिनिट.
आता समजा मला भरायचं आहे इथं आर्मी आणि पोलीस भरतीसाठी, तर इथं अप्लाय या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. बघू शकता मिलिटरी पोलीस ट्रेनिंग इथं 2026-27 फॉर्म स्टेटस बघू शकता इथं नॉट सबमिटेड. आता इथं अप्लाय हिअर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता मी पोलीस भरतीसाठी भरत आहे, तर इथे या ठिकाणी 10वीचा आता सध्या फक्त 10वीचा ऑप्शन दाखवत आहे. इथं 12वीचा ऑप्शन दाखवायला पाहिजे, परंतु त्यांच्याकडून मिस्टेक झालेली आहे. परंतु इथं उद्या परवा या ठिकाणी हे अपडेट होऊन जाईल. इथं 12वीचा ऑप्शन होईल. आता इथं 12वीचं टाकायची आहे माहिती. इथं 10वी आले त्याच्यामुळे मी 10वीचीच माहिती टाकणार आहे. पासिंग इयर टाकायचं आहे तुम्हाला कितीपैकी. आता समजा या ठिकाणी 500 पैकी टोटल मार्क्स 500 आहेत आणि त्याच्यापैकी 330 मिळाले आहे. अशा प्रकारे इथं टाका आणि इथं साईडला कुठेही इथं क्लिक करा. ही माहिती इथे टाकून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे अपडेट. अपडेट या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. अपडेट याच्यावरती क्लिक करा आणि इथं काय करायचं आहे इथं तुम्हाला चॉईस फाईल या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला जे 12वीचं आता जे आर्मी भरतीसाठी भरत आहेत ना, त्यांनी इथं 10वी सिलेक्ट करा. 10वीची माहिती टाकायची आणि इथं काय करायचं आहे 10वीचंच अपलोड करायचं आहे. परंतु जे पोलीस भरतीसाठी ज्यांना भरायचं आहे, त्यांनी इथं 12वीची माहिती टाकायची. 12वीची माहिती टाकायची आणि इथं 12वीचं जे गुणपत्र जे अशा प्रकारे इथं अपलोड करायचं आहे. हे अपलोड सिलेक्ट केलं त्याच्यानंतर अपलोड याच्यावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. बरोबर इथं अपलोड झालेलं बघायला भेटणार आहे. ते अपलोड झालं त्याच्यानंतर खाली या. खाली आल्याच्या नंतर फायनल सबमिशन बघू शकता. इथं काय सूचना दिलेल्या आहे. आधी तुम्ही महाज्योतीचा लाभ घेतला नाही याची खात्री करा इथं असं म्हटलेलं आहे. आता इथं फायनल या ठिकाणी टिक ऑलरेडी असतं हे. आता इथं फायनल सबमिट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. पुन्हा एकदा डाउनलोड सबमिटेड फॉर्म अशा प्रकारचा बघू शकता इथं तुमचा फॉर्म इथं तुम्हाला डाउनलोड करायला भेटणार आहे. सर्व फॉर्म इथे दिसेल आणि प्रिंट ऍप्लिकेशन हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती जा. याच्यावरती गेल्याच्या नंतर बघू शकता सेव्ह या ठिकाणी तुम्ही फॉर्म तुमचा अशा प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता आणि हा अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकतात. अशा प्रकारची ही माहिती होती. तर ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सर्व अपडेट येथेच तुम्हाला बघायला भेटणार आहेत.